रविवारी 30 मार्चला आहे गुढीपाडवा. तर गुढी कशी उभारावी अगदी थोडक्यात आपण पाहूयात. इथं नवी कोरियाची साडी घ्यायची, कोणतीही घ्या, अगदी साधी 100-200ची असू द्या, पण ते नवीन साडी किंवा नवीन वस्त्रच आपल्याला गुढीला घालायचं आहे. इथं जे काय लागणार साहित्य काढून घ्यायचं. पूजेची जागा थोडंसं गोमूत्र टाकून पाण्यात स्वच्छ पुसून घ्यायची. उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं. अगोदर दिवाची पूजा करून घ्यायची, कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणतीही पूजा करतो. त्यासोबत कलश स्थापनासुद्धा करून घ्यायचं आहे. कलशात सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल, नाणं, सुपारी टाकून आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवून इथं कलशाची पूजा करून घ्यायची. नंतर गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी किंवा मूर्ती असेल तर ती घेऊ शकता तुम्ही. तांदळावरती छान अशी सुपारी ठेवायची, हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहून गणपतीला पण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि येळूची काठी लागते या दिवशी पूजेमध्ये, या काठीचा मान असतो. तर अशी काठी घ्यायची, स्वच्छ पुसून धुवून घ्यायची. ते नंतर याला जे आपण साडी आणि ब्लाऊज पीस केलेलं आहे ते आपण बांधून घ्यायचं. त्यासोबत साखरेचा हार असतो, कडुनिंबाची ढाळी असते, आंब्याची ढाळी असते आणि फुलांचा जो काय हार आहे तुमच्याकडे तो घालून छान अशी ही गुढी आपली तयार करून घ्यायची. चंदनाची अशी बोटं लावून घ्यायची. आणि नंतर नैवेद्यामध्ये ह्याचा शेवाळ्याचा भात असतो, त्याचा नैवेद्य सुरुवातीला दाखवला जातो. नंतर पुरणपोळी असेल ती दाखवली जाते. आणि गूळ डाळ, भिजवलेली चणा डाळ असते, त्याचसोबत कडुनिंबाची पानं आणि त्यामध्ये ओला नारळ ठेवून हा प्रसादसुद्धा दाखवला जातो. नंतर नारळ वाढवून घ्यायचा. एक विडासुद्धा इथं ठेवलेला आहे. नंतर धूप अगरबत्ती ओवाळून जी काही आहे तुम्ही आरती वगैरे करत असाल गणपती बाप्पाची वगैरे ती करू शकता. आणि गुढीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्याला खूप खूप